बंजारा समाज आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करून येऊ नये या मागणीसाठी गोंदियामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बंजारा समाजाला तत्काळ अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर, यवतमाळ आणि भंडाऱ्यामध्ये बंजारा समाज भव्य मोर्चा काढणार आहे। आज गोंदिया शहरातील दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण नको या प्रमुख मागणीसाठी आज गोंदियामध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळी दारूची दुकानंही बंद ठेवण्यात येतील। गोंदिया जिल्ह्यातील वाहतुकीच्या मार्गामध्ये देखील बदल करण्यात येणार आहे। जयस्तंभ चौक ते फुलचूर नाकापर्यंत वाहतूक ही एकेरी मार्गाने करण्यात येणार आहे, तर फुलचूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतची वाहतूक ही पूर्णतः बंद असेल। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्याकडून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलंय। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची आणि त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। एसटी कर्मचारी 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा काढणार आहेत। एसटीच्या मुंबई सेंट्रल इथल्या मध्यवर्ती कार्यालयात मध्यरात्री हा मोर्चा काढण्यात येईल। या मोर्चानंतर एसटी कर्मचारी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत। थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ आणि इतर थकीत देणगी अशी सुमारे 4000 कोटींची रक्कम देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात येईल। दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेवरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। यापैकी पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 रेल्वे तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान 6 रेल्वेगाड्या चालवण्यात येतील। पनवेल चिपळूण विशेष रेल्वेगाडी 3 ते 26 ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी पनवेल इथून दुपारी 4:40 सुटेल, तर रात्री 9:55 चिपळूणला पोहोचेल। पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आलंय। या प्रकरणी इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलंय। मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली? इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील डिघोळ इथं या निर्णयाच्या प्रतींची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या संयुक्त मोजणीच्या नोटिसा देखील या होळी करण्यात आल्यात। राजू शेट्टी यांनी सरकारच्या या धोरणावरती जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता, मात्र रायगडपासून हे शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेने पुढे सरकलंय। त्यामुळे रायगडवरील चक्रीवादळाचा धोका टळलाय। तरीही प्रशासनानं किनारपट्टीवर सतर्कता बाळगली पाहिजे आणि मच्छीमार त्याबरोबरच नागरिकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हे सध्या मच्छीमार बांधवांना करण्यात आलंय। हवामान विभागाचं पुढील आवाहन येईपर्यंत शक्यतो खोल समुद्रामध्ये जाण्यास बंदीच असेल अशी माहिती ही जिल्हा प्रशासनानं दिली आहे। धाराशिवमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला महापूर आलाय। त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काढून ठेवलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात भिजलंय, तर संजितपूर आणि सापनई गावांचा संपर्क देखील तुटलाय। सोलापुरातील एकरूक मध्यम प्रकल्प म्हणजेच हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे। 154 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग म्हणजेच ICIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केलाय। 1871 साली सोलापूरच्या हिप्परगा गावामध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारनं आदिला नदीवरती तलाव बांधला, ज्यामुळे 11 गावातील 1229 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आलं। भंडारा शहरातील मिस्किन टँक गार्डनचा तलाव फुटल्यानं सर्वत्र जलमय स्थिती झाली आहे। दुकानांमध्ये शिरलेलं पाणी काढताना व्यावसायिकांची दमछाक पाहायला मिळते। खासदारांसह नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आहे। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उमरी इथला शेतकरी
रुमदेव ठेंगणे यांनी 8 एकरातील सोयाबीन हे जाळलंय। सततच्या पावसामुळे अर्ध्याहून अधिक सोयाबीन सडलं होतं, तर सोयाबीनला शेंगा देखील आलेल्या नव्हत्या। त्यामुळे उत्पादन होणार नसल्यानं शेतकऱ्यांना ते जाळून टाकण्याचा निर्णय घेतला। जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही नुकसानीचा सर्व्हे झाला नसून अजूनही मदत सुद्धा मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी हे आता संतप्त झाले। भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसानं थैमान घातलंय। लाखांदूर तालुक्यातल्या मुसळधार पावसानं सुमारे 1.5 तास हजेरी लावली। कापणीला आलेल्या भात पिकाचा या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। अनेक शेतीतील उभं पीक हे देखील भुईसपाट झालंय। त्यामुळे भात पीक शेतीला पिकवण्यासाठी लागलेला खर्च निघणार नसल्याची चिंता आता शेतकऱ्यांसमोर आहे। धाराशिवच्या सातेफळमध्ये पाण्यात बसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। 7/12 कोरा करा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। तसंच एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन 3 हेक्टरपर्यंत शासनानं मदत करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाखांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला। शिवाय लवकरच 8 ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पाठवल्या जाणार आहेत। आपण काहीतरी मदत केली पाहिजे आणि थोडेफार आपल्याला एक आपला खारीचा वाटा म्हणून मी असं विचार केला की देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी 25 लाखाचा धनादेश दिला। त्यांना आपल्याला उपयोगाच्या वस्तू काय देता येईल असे साधारणतः मी मोठ्या प्रमाणामध्ये एक 8 ट्रक साधारणतः त्या जिल्ह्यामध्ये मी पाठवण्याची व्यवस्था करतो आहे। सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलंय। या नाटकाचे पहिले 2 प्रयोग दिल्लीत होणार आहेत। त्यापैकी नुकताच झालेल्या शुभारंभाचा प्रयोग हा हाऊसफुल झाला। या दोन्ही प्रयोगांमधून जमा होणारा सर्व उत्पन्न हे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे। दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांनी या नाटकाचे पुढचे 10 प्रयोग 1 रुपया मानधन घेऊन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या मानधनाची उर्वरित रक्कम देखील महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्यात येईल। नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नांदेड ते पूर्णा रस्ता रोखून धरला। हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला। तात्काळ शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या, अन्यथा मंत्री, खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। भिवंडी तालुक्यातील लोणाळ ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंटन वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान घटनास्थळी भिवंडी महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या दाखल झाल्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय। पुण्यात गौतमी पाटीलच्या कारच्या अपघातपूर्वीचा सीसीटीव्ही समोर आलाय। अपघातपूर्वी वाहनामधून 2 व्यक्ती खाली उतरल्याचं व्हिडिओमधून समोर आलंय। चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून आधीच खाली उतरल्याचं स्पष्टपणे या सीसीटीव्हीत दिसतंय। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातल्या गेल्या मंगळवारी हा अपघात झालेला होता। दरम्यान गाडीमध्ये पाठच्या सीटवर कोणी होतं का याचा तपास सध्या सुरू आहे। पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांचं जप्त केलेलं हॉटेल पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आलंय। महाबळेश्वरमधील शासकीय जागेवर अनधिकृत जागेवर उभारलेलं MPG क्लब हॉटेल अग्रवाल कुटुंबियांनी उभारलं होतं। सर्व नियम डावलून आणि प्रशासनाची फसवणूक करत हे हॉटेल उभारलं होतं। मात्र राजकीय दबावामुळे सील केलेलं हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना दिल्याची चर्चा आहे। आपण सर्व वृत्तपत्रांमध्ये बघू शकत असाल की त्यांचे एक मोठा फोटोशूट केला। फोटोशूट कशासाठी केला की अधिकारी सगळे लाईनमध्ये बाजूला उभे होते, मध्ये श्रेया अग्रवाल होते। म्हणजे हे पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी हा फोटोशूट केला गेला का, असा माझा गंभीर आरोप आहे। माझं आज देखील हेच म्हणणं आहे की नियमांचं त्यांनी, शासकीय भाडीपट्टेदार आहे त्यांचं नियमांचा त्यांनी भंग केला आहे। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराजवळ मद्यधुंद कार चालकानं दुचाकी स्वाराला धडक दिली। यानंतर कार चालकानं वाहन थेट दुभाजकावरती चढवलं। दुभाजकाला धडकल्यामुळे वाहनाचा अक्षरशः चुराडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर अपघातात दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालाय। या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी कार चालकावरती ड्रंक अँड ड्राईव्हचा खटला दाखल केलाय। दरम्यान या कार चालकाकडे वाहन परवाना नसल्याचं देखील आता समोर आलंय।
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वीटमध्ये इनोव्हा कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. कल्याण तळोजा मेट्रोचं काम सुरू असून या कामादरम्यान एका बाजूला मेट्रोचा पिलर झुकलाय. 3 क्रेनच्या साहाय्यानं या पिलरला आधार देण्यात आलाय. मेट्रो पिलर नंबर 145 एका बाजूला अचानक झुकल्यानं रस्त्यावर वाहन चालकांची तारंबळ उडाली. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. भिवंडीतील सावे गावामध्ये 2 ऑक्टोबरला धम्मप्रवर्तन दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बॅनर हे भीम अनुयायांनी गावामध्ये लावले होते. त्या बॅनरवरती अज्ञात समाजकंटकानं चिखल फेकून बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली होती. त्यामुळे सदर बाब ही भीम अनुयायांच्या निदर्शनास येताच सर्वांनी संताप व्यक्त करून सीसीटीव्ही बंद असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध दर्शवलेला होता. दरम्यान पोलिसांनी इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असून बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाचा शोध हा गणेशपुरी पोलीस घेत आहेत. नाशिकच्या कळवणमधून बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा पवार अखेर स्वतःच्याच घरात सापडलाय. विठोबा पवार गायब झाल्यानं कळवणमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावरून कळवण पोलीस स्थानकांवर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावानं दगडफेक देखील केलेली होती. दगडफेकीनंतर 33 जणांवरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान रहस्यमयरित्या गायब झालेला विठोबा अखेर स्वतःच्या घरातच सापडल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. तो 2 दिवस कुठे होता, का लपून बसला होता याचा पोलिसांकडून तपास सुरू केला जातो. वर्ध्याच्या समुद्रपूर शहरातील उमरेड हिंगणघाट मार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया इथल्या एटीएम मशीन पैशांसह चोरट्यांनी लंपास केलाय. अज्ञात चोरट्यांनी रात्री दरम्यान टाकलेल्या या दरोड्यानं समुद्रपूर इथं खळबळ उडाली असून पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. समुद्रपूर शहरातील बँक ऑफ इंडियाच्या बाहेर ग्राहकांना पैशांची उचल करण्यासाठी एटीएम मशीन बसवण्यात आलंय. सकाळी नागरिक पैसे काढण्यासाठी गेलेले असता हा प्रकार उघडकीस आलाय. बीडमध्ये अवैध सावकारकी करणाऱ्या 2 सावकारांवरती बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. तळेगावच्या संदीपान ढोरमारे आणि केलेल्या तक्रारीनुसार अण्णासाहेब मतकर आणि संपतराव मतकर या दोघांकडून 27 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं. त्याची परतफेड करताना 31 लाख रुपये परत दिल्याचं आढळून आलंय. चौकशीत मतकर बंधूंनी 100 रुपयांच्या मुद्रकावर कर्ज करायची कबुली दिल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती ही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. नांदेड नागपूर रोडवरील पारडी इथं खंडणी मागण्याविरोधात अर्धापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टोल नाका चालवायचा असेल तर 50,000 रुपयांची खंडणी देण्याची मागणी शशी पाटील या व्यक्तीनं केली होती. तसंच मध्यरात्री या व्यक्तीनं टोल बूथच्या जवळपास 1.25 लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड केलेली असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. कल्याण शिळ रस्त्यावरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आक्रमक झाले. या संदर्भात अनेक वेळा तक्रार करून देखील प्रशासन दखल घेत नसल्यानं नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे संतप्त नागरिकांनी पलावा ते शीळ फाटा दरम्यान बाईक रॅली काढत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नाकारतेपणाचा निषेध केलाय. वसई विरारमध्ये खड्ड्यांविरोधात बहुजन विकास आघाडीनं धडक मोर्चा काढला. रस्त्यांवरील असंख्य खड्डे, सतत होणारे अपघात आणि निष्पाप जीवांचा होत असलेला बळी याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत खराब झाली आहे. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत सर्वत्र खड्डेच खड्डे असून यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीविरोधातच नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नाशिक शहरातील खड्ड्यांमध्ये वाहन आढळल्यानं अपघात होऊन 60 वर्षीय दिनकर झेटे यांचा मृत्यू झाला होता. मात्र झेटे हे भरधाव वेगानं वाहन चालवत होते असा आरोप करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत झेटे यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. पुण्यामध्ये आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती रील्स अपलोड करण्याची पोलिसांनी धिंड काढली आहे. बदला तो फिक्स अशा मजकुरासह काही तरुणांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केलेली होती. मंथन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. समर्थ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सातपूर
ITI सिग्नल परिसरातील वरुण तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला। या वरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय, तर पुढील तपास हा नाशिक पोलिसांकडून सुरू आहे। नवी मुंबईच्या ऐरोलीमधील 10वीत शिकणाऱ्या अनुष्का केवळे या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे। शाळेच्या उपमुख्याध्यापिकेनं अपमान केल्यानं अनुष्कानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केलाय। अनुष्का केवळ हिची परीक्षा सुरू असताना तिच्या बेंचखाली कॉपी सापडली। त्यानंतर उपमुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी अनुष्काचा सर्वांसमोर अपमान केला। अपशब्द वापरण्यात आले। यावरून अनुष्का मानसिक तणावाखाली आलेली होती असं तिच्या वडिलांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणी शाळेच्या उपमुख्याध्यापिकेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। डिप्रेशनमध्ये गेलेली, पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले। तिने कोणाशी बोलणं नाही केलं, घरी आली, कपडे चेंजेस केले, वरती माझा रूम आहे, रूममध्ये मी अभ्यास करते म्हणून जाते, दप्तर घेतलं आणि आतमध्ये तिने केलं। दरवाजा तोडून जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा माहिती पडलं की नाही असं। तिच्या मैत्रिणीला फोन केला, तेव्हा मैत्रिणीने सांगितलं असा असा प्रकार आज शाळेमध्ये घडला होता। विरार फेरीबोट समुद्रात अडकल्यानं शेकडो प्रवाशांचे हाल झाले। संध्याकाळी 5:30 वाजता सफाळ्याच्या जालसार इथून फेरीबोट निघालेली होती। बोट प्रवाशांनी खचून भरलेली होती। विरारच्या नारंगी जेट्टीज जवळ ही बोट थांबणार होती, मात्र रॅम्पला असलेला हायड्रोलिक पाईप अचानक तुटला। त्यामुळे प्रवासी बोटीमध्ये खोळंबलेले होते। या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। जवळपास 1.5 तासांनंतर भरतीचं पाणी वाढल्यानंतर दोर बांधून रॅम्प सुरक्षित जेट्टीवरती लावून प्रवाशांची सुटका करण्यात आली। पुण्यामध्ये शंखनादाचा विश्वविक्रम करण्यात आलाय। SP महाविद्यालयाच्या मैदानावरती तब्बल 1111हून अधिक जणांनी शंखवादन केलं। सलग 30 मिनिटांसाठी शंखवादन करत अनोखा विक्रम केलाय। विविध महंतांच्या जयंती आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा विश्वविक्रम करण्यात आलाय। जीवघेडा कफ सिरपमुळे देशभरात 17 जणांचा मृत्यू झालाय। मृत बालक ही 1 ते 5 वर्ष वयोगटातील आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि केरळमध्ये कफ सिरपमुळे बंदी घालण्यात आली। छिंदवाड इथं औषध बनवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर डॉक्टर प्रवीण सोनीला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणानंतर केंद्र सरकारनं राज्यांसोबत बैठक बोलावलेली होती। औषध गुणवत्ता आणि सुरक्षेविषयी कठोर पावलं उचलण्याचा इशारा देखील सरकारनं दिलाय। मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातील कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारी घेतली जाते। अन्न आणि औषध प्रशासनाकडून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आलाय। एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिप सिरप मेडिकलमध्ये आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावरती माहिती देण्याच्या सूचना ह्या देण्यात आल्या आहेत। आज भारतीय नौदलात इंड्रोथ युद्धनौका कमिशन होणार आहे। इंड्रोथ युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून भारतीय नौदलातील ही दुसरी एंटी सबमरीन वॉरफेअर सॉलो वॉटरक्राफ्ट ही आहे। आज विशाखापट्टणम इथून इंड्रोथ युद्धनौका भारतीय नौदलामध्ये तैनात होणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून ह्या नौदलानं इंड्रोथची खासियत ही दाखवलेली आहे। पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। दार्जिलिंगमध्ये सध्या पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्यात, ज्यामुळे अनेक घरं आणि रस्ते हे वाहून गेलेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दार्जिलिंगच्या मिरिक इथं पावसामुळे एक पूल कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। दार्जिलिंगमधल्या या अस्मानी संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सध्या या भागामध्ये प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। केदारनाथ महामार्गावरील काकडागाड इथं भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये चालकाचा मृत्यू तर 5 जण जखमी झालेत। जखमींना NDRF आणि SDRF पथकांनी वाचवलंय आणि रुग्णालयात नेलं। कुंड काकडागड जवळ एका टेकडीवरून एक दगड एका कारवरती पडला, ज्यामुळे कारचं नियंत्रण सुटलं आणि ती मंदाकिनी नदीमध्ये पडली। कार रुद्रप्रयागमधील गौरकुंडकडे जात होती। पश्चिम बंगालमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी एका खडकाळ रस्त्याला सरळ करण्यासाठी रोड रोलर आणला, पण हा रोड रोलर रस्त्यावरच अडकला। मग रोड रोलर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक ड्रायडो JCB मागवला, तर तो खिळखिळा झाला आणि तुटला। मग अधिकाऱ्यांनी हा JCB काढण्यासाठी आणखी एक हायड्रो JCB मागवला आणि तोही अपयशी ठरला। त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला।
प्रियसीसाठी 2 वाघांमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. राजस्थानच्या रणथंबोर अभयारण्यातील T57 आणि T58 हे 2 वाघ प्रियसीसाठी भांडत असल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही वाघ एकमेकांचे भाऊ आहेत आणि नूर ही त्यांची प्रियसी आहे. 1 ऑक्टोबरपासून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझेरा व्याघ्र प्रकल्प मध्ये जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीच्या दिवसांमध्ये पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीकडे पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मात्र अशातच नवेगाव नागझेरा व्याघ्र प्रकल्पातील सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना वाघाचं दर्शन झालं. त्या पर्यटकांनी हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल केला. त्यामुळे आता व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटक देखील नागझेरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.